नमस्कार मित्रांनो, मी सचिन नरसाळे। दिव्यांग व्यक्तींना अपंग व्यक्तींना मोफत 3 चाकी गाडी मिळणार आहे। ही गाडी सरकारकडून मोफत दिली जाणार आहे। या गाडीचा वापर करून दिव्यांग व्यक्ती आपला छोटा मोठा काही व्यवसाय असेल तो सुरू करू शकतात। तर मित्रांनो, आपण या योजनेसाठी पात्रता पडताळणी व या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, या योजनेचा कालावधी किती आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आपण सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आपण फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे, किती तारखेपासून चालू होणार आहे, हे सर्व आपण यामध्ये पाहणार आहे। फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल। आर्थिक वर्ष 2023-24 मधील ई व्हेकल करिता अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 8/1/24 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे। तर मित्रांनो, सन 2024-25 या आर्थिक वर्षात ई व्हेकल करिता नव्याने अर्जदार नाव नोंदणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक 1/4/2024 पासून ऑनलाईन नोंदणी पोर्टल लिंक सकाळी 11 पासून उपलब्ध करून देण्यात येईल। तर मित्रांनो, 1/4/2024 ला नवीन नोंदणी चालू होणार आहे। तर तोपर्यंत आपण सर्व डॉक्युमेंट, ज्याच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट नसेल त्यांनी सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे, ज्यांच्याकडे डोमासाईल नसेल त्यांनी डोमासाईल काढून तयार ठेवायचं आहे। तर मित्रांनो, या योजनेच्या अटी व शर्ती आपण पाहणार आहोत। 1 नंबर आहे, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। 2 नंबर आहे, अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र किमान 40% असावे, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा। 3 नंबर आहे, अर्जदाराकडे दिव्यांगाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। 4 नंबर आहे, अर्जदाराचे वय 18 ते 55 या वयोगटातील असावे। 5 नंबर आहे, मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील। 6 नंबर आहे, दिव्यांगाचे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। 7 नंबर आहे, लाभार्थीची निवड करताना जास्त अपंगत्व असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, त्यामुळेच निवडीचा क्रमही अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील। 8 नंबर आहे, अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या साहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल। 9 नंबर आहे, अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनांची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील। 10 नंबर आहे, अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे। 11 नंबर आहे, जिल्हानिहाय लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल। 12 नंबर आहे, अर्जदार हा शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळ यांचा कर्मचारी नसावा। 13 नंबर आहे, या योजनेचा अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी आपण खालील दस्तावेज तयार करून ठेवणे। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेकरिता आपण खालील दस्तावेज तयार ठेवणे आवश्यक आहे। 1 नंबर आहे, अर्जदाराचा फोटो, अर्जदाराकडे आयडेंटिटी साईज फोटो असावा। 2 नंबर आहे, अर्जदाराची सही। 3 नंबर आहे, अर्जदाराकडे जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट असावे। 4 नंबर आहे, आदिवासी प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे। 5 नंबर आहे, निवासी पुरावा ॲड्रेस प्रूफ। 6 नंबर आहे, दिव्यांगाचे प्रमाणपत्र डिसॅबिलिटी सर्टिफिकेट। 7 नंबर आहे, UDID प्रमाणपत्र UDID सर्टिफिकेट। 8 नंबर आहे, ओळखपत्र आयडेंटिटी प्रूफ। 9 नंबर आहे, बँक पासबुक। 10 नंबर आहे, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र। हे सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना व अपंग बांधवांना शेअर करा। अशीच आपण नवनवीन माहिती MPS ब्रँड मराठी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।